मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये आपल्या सोबत संवाद साधता येणं, आपल्याकडून शिकणं आणि देशातल्या लोकांनी बजावलेल्या कामगिरींबद्दल, यशाबद्दल जाणून घेणं हा माझ्यासाठी खूप आनंदानुभव असतो. एकमेकांशी आपली मनं मोकळी करताना, आपली मन की बात म्हणजेच मनातले विचार सांगताना आपल्या लक्षातच आलं नाही की या कार्यक्रमानं 125 भाग पूर्ण केले आहेत. आज या कार्यक्रमाचा 126वा भाग आहे आणि आजच्या दिवसाची काही वैशिष्ट्ये देखील आहेत. आज भारताच्या 2 महान विभूतींची जयंती आहे. मी बोलतोय हुतात्मा भगतसिंग आणि लता दीदी यांच्याविषयी. मित्रांनो, अमर हुतात्मा भगतसिंग हे प्रत्येक भारतीयासाठी, विशेषतः देशाच्या तरुणाईसाठी प्रेरणा स्रोत आहेत. त्यांच्या स्वभावात निर्भयपणा ठासून भरला होता. देशासाठी फासावर चढण्याआधी भगतसिंग यांनी इंग्रजांना एक पत्र लिहिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की माझी इच्छा आहे तुम्ही मी आणि माझ्या सहकाऱ्यांशी युद्धबंद्यांप्रमाणे वागावं. त्यामुळे आम्हाला फासावर न चढवता थेट गोळी मारून संपवून टाकावं. हे त्यांच्या दुर्दम्य साहसाचं उदाहरण आहे. भगतसिंग लोकांची दुःख आणि वेदना यांच्या प्रतीही अतिशय संवेदनशील होते आणि मदतीसाठी त्यांचा हात नेहमीच पुढे राहायचा. मी हुतात्मा भगतसिंग यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, आज लता मंगेशकरजी यांची देखील जयंती आहे. भारतीय संस्कृती आणि संगीतात रुची असलेला कुणीही त्यांची गीतं ऐकून भारावून गेल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या गीतांमध्ये मानवी भावना चेतवणारे सर्व सूर आहेत. त्यांनी गायलेल्या देशभक्तीच्या गाण्यांनी लोकांना खूप प्रेरणा दिली आहे. भारताच्या संस्कृतीशी देखील त्यांचा अतिशय गहिरा जिव्हाळा होता. मी लता दीदींना मनपूर्वक आदरांजली अर्पण करतो. मित्रांनो, लता दीदींवर अनेक महान व्यक्तिमत्वांचा पगडा होता. त्यापैकी एक वीर सावरकर देखील होते, ज्यांना त्या तात्या म्हणत असत. त्यांनी वीर सावरकर यांच्या अनेक गीतांना आपला स्वरसाज चढवला होता. लता दीदींशी असलेला माझा स्नेह नेहमी कायम राहिला. त्या मला दरवर्षी न विसरता राखी पाठवत असत. मला आठवतं की मराठी सुगम संगीतातील महनीय संगीतकर्मी सुधीर फडकेजी यांनी सर्वप्रथम माझा लता दीदींशी परिचय करून दिला. मी त्यांना सांगितलं की मला आपण गायलेलं आणि सुधीरजींनी संगीतबद्ध केलेलं गीत ज्योती कलश छलके खूप आवडतं. मित्रांनो, आपणही माझ्यासोबत या गाण्याचा आनंद घ्या. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. वे गुलाबी लाल सुनहरे रंग माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्रीच्या या शुभ काळात आपण शक्तीची उपासना करतो आणि नारी शक्तीचा उत्सव साजरा करतो. व्यवसायापासून ते खेळ आणि शिक्षणापासून ते विज्ञान, देशातील मुली सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. आज त्या अशा अवघड आव्हानांचा सामना करत आहेत ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जर मी तुम्हाला विचारलं
क्या तुम्ही समुद्रात समंदर में सलग 8 महिने राहू शकता का? 8 महीने रह सकते हैं क्या? समुद्रात शिडाच्या म्हणजे फक्त वाऱ्याच्या वेगावर चालणाऱ्या नौकेतून आगे बढ़ने 50,000 किलोमीटरची सफर करू शकता का? की यात्रा कर सकते हैं आणि तेही अशा परिस्थितीत तब जिथे समुद्रातलं हवामान मौसम कधीही बिघडू शकतं. ऐसा करने असं काही करायच्या आधी आप हजार तुम्ही हजारदा विचार कराल. लेकिन पण भारतीय भारतीय नौदलातील 2 शूर अधिकाऱ्यांनी नाविक आपल्या नाविका समुद्र प्रदक्षिणेत ही कामगिरी प्रत्यक्ष करून दाखवली आहे. आया है त्यांनी दाखवून दिलं की साहस आणि ठाम निर्धार कसा असतो. होता क्या है आज मी मन की बातच्या श्रोत्यांची या 2 धाडसी अधिकाऱ्यांशी भेट घडवू इच्छितो. एक आहेत लेफ्टनंट कमांडर दिलना आणि दुसरे आहेत लेफ्टनंट कमांडर रूपा. ये दोनों या दोन्ही अधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवर उपस्थित आहेत. हेलो हेलो सर. नमस्कार जी. नमस्कार सर. तो मेरे साथ लेफ्टिनेंट कमांडर दिलना और लेफ्टिनेंट कमांडर रूपा दोनों हैं आप साथ में? जी सर, दोनों है. चलिए आप दोनों को नमस्कारम और वणक्कम. वणक्कम सर. नमस्कारम सर. अच्छा, सबसे पहले तो देशवासी सुनना चाहते हैं आप दोनों के बारे में, आप जरा बताइए. सर मैं लेफ्टिनेंट कमांडर दिलना हूँ और मैं इंडियन नेवी में लॉजिस्टिक्स कैडर से हूँ सर. मैं नेवी में 2014 में कमीशन हुई थी सर और मैं केरला में कोझिकोड से हूँ. सर मेरा फादर आर्मी में थे और मेरा मदर हाउसवाइफ है. मेरा हस्बैंड भी इंडियन नेवी में ऑफिसर है सर और मेरा सिस्टर एनसीसी में नौकरी करती है. जय हिंद सर. मैं लेफ्टिनेंट कमांडर रूपा हूँ और मैं नेवी 2017 नेवल आर्मामेंट इंस्पेक्शन काडर में ज्वाइन किया है और मेरे फादर तमिलनाडु से है और मेरे मदर पौंडीचेरी से है. मेरे फादर एयरफोर्स में थे सर. एक्चुअली डिफेंस ज्वाइन करने के लिए मुझे उनसे ही प्रेरणा मिली और मेरी मदर होम मेकर थी. अच्छा दिलना और रूपा, आपसे मैं जानना चाहूंगा कि आपकी जो सागर परिक्रमा में आपका एक्सपीरियंस देश सुनना चाहता है और मैं पक्का मानता हूँ ये कोई सरल काम नहीं है. कई कठिनाइयां आई होगी, बहुत मुश्किलें आपको पार करनी पड़ी होगी. जी सर, मैं आपको ये बोलना चाहती हूँ कि लाइफ में सर एक बार हमें ऐसा मौका मिलता है जो हमारी जिंदगी बदल देती है सर. और ये सर्कम नेविगेशन वो हमारे लिए ऐसी एक अपॉर्चुनिटी थी जो इंडियन नेवी और इंडियन गवर्नमेंट ने हमें दिया है. और इस एक्सपेडिशन में हम लगभग 47,500 किलोमीटर सेल किया सर. हमने 2 अक्टूबर 2024 को निकला गोवा से और 29 मई 2025 को वापस आया. और इस एक्सपेडिशन हमें कंप्लीट करने के लिए 238 डेज लगे सर. और 238 डेज हम सिर्फ दोनों थे सर इस बोट पे. और सर एक्सपेडिशन के लिए हमने 3 साल की तैयारी की. नेविगेशन से लेके कम्युनिकेशन, इमरजेंसी डिवाइसेस को कैसे ऑपरेट करना, डाइविंग कैसे करते हैं और बोट में कुछ भी तरह की इमरजेंसी हो जैसे मेडिकल इमरजेंसी से हो कैसे मैनेज करना, ये सब के बारे में हमें इंडियन नेवी ने ट्रेनिंग दिया सर. और इस यात्रा में सबसे मेमोरेबल मोमेंट में बोलना चाहती हूँ सर कि हमने भारत की झंडा पॉइंट नीमो पर लहराया सर. सर पॉइंट नीमो दुनिया की सबसे रिमोटेस्ट लोकेशन पे है सर. वहाँ से सबसे पास कोई इंसान है तो वो इंटरनेशनल स्पेस स्टेशन में है. और वहाँ पे एक सेल बोट में पहुँचने वाला पहला भारतीय और पहला एशियन और दुनिया के पहला इंसान हम बने सर. और ये हमारे लिए गर्व की बात है सर. वाह, बहुत बहुत बधाई आपको. थैंक यू सर. आपके साथी भी कुछ कहना चाहते हो? सर मैं ये कहना चाहती हूँ कि ये सेल बोट से ये दुनिया का सर्कम नेविगेशन जो किया है उनका नंबर माउंट एवरेस्ट पहुंचने वाला के नंबर से बहुत कम है. और एक्चुअली जो सेल बोट से अकेले जो सर्कम नेविगेशन करते हैं उनके नंबर जो स्पेस में गए हैं उनके नंबर से भी बहुत कम है. अच्छा, इतनी कॉम्प्लेक्स जर्नी के लिए बहुत टीम वर्क की जरूरत होती है और वहाँ तो टीम में आप 2 ही ऑफिसर थे. आप लोगों ने कैसे मैनेज किया इसको? जी सर, ऐसे यात्रा के लिए हम दोनों को एक साथ मेहनत करना पड़ता था. और जैसे लेफ्टिनेंट कमांडर दिलना ने बोला, ये अचीव करने के लिए सिर्फ दोनों था बोट पे. और हम बोट रिपेयरर थी, इंजन मैकेनिक थी, सेल मेकर,
मेडिकल असिस्टेंट, कुक, क्लीनर, डाइवर, नेविगेटर और सब कुछ एक साथ बनना पड़ता था। और ये हमको अचीव करने के लिए इंडियन नेवी का बड़ा कंट्रीब्यूशन था और हमको हर तरह की ट्रेनिंग दिया है। एक्चुअली सर, हम 4 साल से साथ सेल कर रहे हैं, तो एक दूसरे की स्ट्रेंथ और वीकनेस हम अच्छी तरह से जानते हैं। इसलिए हम सबको कहते हैं कि हमारे बोट पर एक इक्विपमेंट थी जो कभी फेल नहीं हुआ, वो हम दोनों का टीम वर्क था। अच्छा, जब मौसम खराब होता था, क्योंकि ये समुद्री दुनिया तो ऐसी है जहाँ मौसम का कोई ठिकाना नहीं, तो आप उस सिचुएशन को कैसे हैंडल करते थे? सर, हमारा यात्रा में बहुत सारा एडवर्स चैलेंजेस सब थे सर। हम इस एक्सपेडिशन में कई चैलेंजेस फेस करना पड़ा। स्पेशली सर, सदर्न ओशन में हमेशा मौसम बुरा होता है। हमें 3 तूफानों को भी फेस करना पड़ा। और सर, हमारा बोट सिर्फ 17 मीटर का है और लेंथ में उसका विड्थ है सिर्फ 5 मीटर। तो कभी कभी कुछ लहरें आती थी जो 3 स्टोरी बिल्डिंग से भी बड़ी थी सर। और हमने बहुत ज्यादा गर्मी और बहुत ज्यादा सर्दी दोनों फेस किया है हमारे जर्नी में। अंटार्कटिका में सर, जब हम सेल कर रहे थे, हमारा टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियस और 90 किलोमीटर पर आवर का हवा दोनों एक साथ हमको सामना करना पड़ा था। और हमने ठंड से बचने के लिए 6 to 7 लेयर कपड़े एक साथ पहनते थे और पूरा सदर्न ओशन हमने ऐसी 7 लेयर ऑफ क्लोथिंग से किया सर। एंड कभी कभी हम गैस स्टोव लेके हमारा हाथ को गर्म करते थे सर। और कभी ऐसे सिचुएशंस भी होते हैं जब हवा बिल्कुल नहीं होता है और हम सेल्स पूरा नीचे करके हम ड्रिफ्ट होते रहते हैं। और ऐसे वाले सिचुएशन में एक्चुअली सर हमारे पेशेंस टेस्ट होता है। लोगों को सुन करके भी बहुत हैरानी होगी कि हमारे देश की बेटियां ऐसा कष्ट उठा रही हैं। अच्छा, इस परिक्रमा के दौरान आप अलग अलग देशों में रुकती भी रही, वहाँ क्या एक्सपीरियंस होता था? जब भारत की 2 बेटियों को लोग देखते होंगे तो उनके मन में बहुत सारी बातें रहती होगी। जी सर, हमको बहुत अच्छा एक्सपीरियंस मिला सर। हमने 8 महीनों में 4 जगह पे रुकी थी सर। ऑस्ट्रेलिया, न्यूजीलैंड, पोर्ट स्टैनली और साउथ अफ्रीका सर। हर जगह पे एवरेज कितना समय रुकना होता था? सर, हमने 14 डेज स्टे किया सर, एक जगह पे। एक जगह पे 14 डेज? करेक्ट सर। और सर, हमने दुनिया के हर कोने में भारतीय को देखे सर। वो भी बहुत एक्टिव और बहुत कॉन्फिडेंस के साथ भारत का नाम रोशन कर रहे हैं। और हमको ऐसे लगा कि हमारा जो सक्सेस है सर, वो अपना भी सक्सेस समझते थे। एंड हर जगह पे हमें अलग अलग एक्सपीरियंस मिला। जैसे ऑस्ट्रेलिया में वेस्टर्न ऑस्ट्रेलियन पार्लियामेंट के स्पीकर ने हमें बुलाया, वो हमें बहुत मोटिवेट किया सर। और हमेशा ये ऐसे सब चीज होता है सर, हमें बहुत गर्व होता था। और जब न्यूजीलैंड में गए तब माओरी लोगों ने हमें स्वागत किया और हमारा भारतीय कल्चर के लिए बहुत रेस्पेक्ट दिखाया सर। एंड एक इम्पोर्टेंट चीज है सर, पोर्ट स्टैनली एक रिमोट आइलैंड है सर, वो साउथ अमेरिका के पास है। वहाँ पे टोटल पॉपुलेशन सिर्फ 3500 है सर। लेकिन वहाँ हमने एक मिनी इंडिया देखा एंड वहाँ पे 45 इंडियंस थे। उन्होंने हमें अपना समझा और हमें घर जैसा महसूस कराया सर। अच्छा, देश की उन बेटियों के लिए आप दोनों क्या मैसेज देना चाहेगी जो आपकी तरह ही कुछ अलग करना चाहती हैं? सर, मैं लेफ्टिनेंट कमांडर रूपा बोल रही हूँ अभी। मैं आपके माध्यम से मैं सबको ये कहना चाहती हूँ कि अगर कोई भी अपने दिल लगा के मेहनत किया तो इस दुनिया में कुछ भी इम्पॉसिबल नहीं है। आप कहाँ से हो, कहाँ पैदा हुआ है, वो कुछ मैटर नहीं करता। सर, ये हम दोनों का इच्छा है कि भारत की युवा और महिलाएं बड़े बड़े सपना देखें और फ्यूचर में और गर्ल्स और वुमेन डिफेंस में, स्पोर्ट्स में, एडवेंचर में शामिल होकर देश का नाम रोशन करें। दिलना और रूपा, आपकी बातें सुनकर मुझे भी बहुत रोमांच अनुभव हो रहा है कि कितना बड़ा साहस आपने किया है। आप दोनों को मेरी तरफ से बहुत बहुत धन्यवाद। निश्चित तौर पर आपकी मेहनत, आपकी सफलता, आपकी अचीवमेंट देश के युवकों को, देश की युवतियों को बहुत प्रेरित करेगी। ऐसे ही तिरंगा लहराते रहिए। भविष्य के प्रयासों के लिए आपको मेरी ढेरों शुभकामनाएं। थैंक यू सर। बहुत बहुत धन्यवाद। वणक्कम, नमस्कारम। नमस्कार सर।
साथियों, मित्रांनो, हमारे पर्व, आपले सण त्योहार उत्सव भारत की भारतीय संस्कृती जिवंत ठेवणारी परंपरा आहे. छठ पूजा दिवाळीनंतर येणारा छठ पूजेसारखा पवित्र सण त्याचं उत्तम उदाहरण आहे. सूर्यदेव को समर्पित सूर्यदेवाला अर्पण केलेला हा महाउत्सव अतिशय विशेष मानला जातो. या सणामध्ये आपण मावळत्या सूर्याला देखील अर्घ्य देतो, त्यांची आराधना करतो. छठ पूजा केवळ भारताच्या विविध भागांमध्ये साजरी होत नाही, तर जगभर तिची शोभा वैभव दिसून येतं. देखने को मिलती है. आज ती खऱ्या अर्थानं एक जागतिक महोत्सव बनत आहे. मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की भारत सरकार देखील छठ पूजेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी मोठा प्रयत्न करत आहे. युनेस्को की सरकारकडून हा पवित्र सण युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत म्हणजेच सांस्कृतिक वारसा म्हणून समाविष्ट व्हावा यासाठी पावलं उचलली जात आहेत. छठ पूजा जेव्हा छठ पूजा युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवेल तेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनाही या सणाची भव्यता आणि दिव्यता अनुभवता येईल. साथियों, मित्रांनो, काही काळापूर्वी भारत भारत सरकारच्या अशाच प्रयत्नांमुळे कोलकात्याची दुर्गा पूजा देखील युनेस्कोच्या या यादीमध्ये समाविष्ट झाली आहे. अपने सांस्कृतिक आपल्या सांस्कृतिक उत्सवांना आपण अशा पद्धतीनं जागतिक ओळख मिळवून दिली तो दुनिया तर जगही त्यांच्याबद्दल जाणून घेईल, त्यांचा अर्थ समजून घेईल आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी उत्साहानं पुढे येईल. साथियों, मित्रांनो, अक्टूबर 2 ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंती. गांधी जयंती आहे. गांधी जी ने हमें गांधीजींनी नेहमीच स्वदेशीचा अंगीकार करण्यावर भर दिला और मैं खादी आणि त्यात खादीला विशेष स्थान होतं. भाग्य से आज दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर खादीचं वलय काहीसं विरळ होत चाललं होतं, पण गेल्या 11 वर्षात खादी के खादीबद्दल देशवासियांचं आकर्षण प्रचंड वाढलंय. पिछले कुछ वर्षों अलीकडच्या काही वर्षात तर खादीच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. आप सभी से मी आपणा सर्वांना आवाहन करतो की 2 ऑक्टोबरला एखादं तरी खादी उत्पादन अवश्य खरेदी करा आणि अभिमानानं सांगा हे स्वदेशी आहे. तसंच हे समाज माध्यमांवर व्होकल फॉर लोकल या हॅशटॅगसह टाका. साथियों, मित्रांनो, खादीसारखेच आपल्या हातमाग आणि हस्तकला क्षेत्रातही मोठे बदल दिसत आहेत. देखने को मिल रहा है. आज आपल्या देशात ऐसे अशी अनेक उदाहरणं आढळत आहेत जी दाखवून देतात की परंपरा आणि इनोव्हेशन नवोन्मेष यांचा संगम केल्यास किती अप्रतिम परिणाम मिळू शकतात. जसं एक उदाहरण तामिळनाडूमधील याज नॅचरल्सचं आहे. यहाँ अशोक इथे अशोक जगदीशनजी आणि प्रेम सेल्वाराजजी यांनी कॉर्पोरेट कंपनीतली नोकरी सोडून एक नवीन उपक्रम सुरू केला. त्यांनी गवत किंवा वठलेल्या वनस्पती आणि केळ्याच्या तंतूंपासून योग मॅट्स योगाभ्यास करण्यासाठीची जाजमं तयार केली. हर्बल रंगाने कपडे रंगवले आणि 200 कुटुंबांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. झारखंडच्या आशिष सत्यव्रत साहूजी यांनी जोहार ग्राम ब्रँडच्या माध्यमातून आदिवासी विणकाम आणि वस्त्र पोशाख जगभरातील फॅशन मंचांवर पोहोचवले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज झारखंडच्या सांस्कृतिक वारशाची ओळख इतर देशांमधल्या लोकांनाही होऊ लागली आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील स्वीटी कुमारीजी यांनी देखील संकल्प क्रिएशन सुरू केलं आहे. मिथिला पेंटिंग या चित्रकलेला त्यांनी महिलांच्या उपजीविकेचं साधन बनवलं आहे. आज 500 पेक्षा जास्त ग्रामीण महिला त्यांच्या या उपक्रमात सहभागी आहेत आणि स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व यशोगाथा आपल्याला शिकवतात की आपल्या परंपरांमध्ये उत्पन्नांचे कितीतरी स्रोत दडलेले आहेत. जर निश्चय ठाम असेल तर यश आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या काही दिवसात आपण विजयादशमी दसरा साजरा करणार आहोत. ही विजयादशमी यावर्षी एका विशेष कारणास्तव अधिक महत्त्वाची आहे. याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होऊन 100 वर्ष पूर्ण होत आहेत. एका शतकाचा हा प्रवास जितका अद्भुत आहे, अभूतपूर्व आहे, तितकाच प्रेरणादायक आहे. आजपासून 100 वर्षांपूर्वी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती तेव्हा देश शतकानुशतकं गुलामीच्या बेड्यांमध्ये खितपत पडला होता. शतकानुशतकं चाललेल्या गुलामीनं आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाला खूप मोठी ठेच पोहोचवली होती.
विश्व की सब जगातील सर्वात प्राचीन संस्कृती समोर आपली ओळख पुसली जाण्याचं संकट उभं ठाकलं होतं. देशवासी देशबांधवांमध्ये स्वतःच्या संस्कृती परंपरांविषयी न्यूनगंड निर्माण होऊन स्वाभिमान खचू लागला होता. म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्यासोबतच देश वैचारिक गुलामगिरीतूनही मुक्त होणं देखील महत्त्वाचं होतं. अशातच परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजी यांनी इस विषय याबाबत विचार मंथन करायला सुरुवात केली और फिर आणि त्यानंतर हे भगीरथ कार्य मोठं काम पार पाडण्यासाठी त्यांनी 1925 मध्ये विजयादशमी के विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला. डॉक्टर साहब डॉक्टर साहेबांच्या निधनानंतर पूज्य गुरु परमपूज्य गुरुजींनी राष्ट्रसेवेचा हा महायज्ञ पुढे नेला. परम पूज्य परमपूज्य गुरुजी म्हणत असत, राष्ट्राय राष्ट्राय स्वाहा इदम राष्ट्र इदम राष्ट्राय इदम न इदम न मम. यानी याचा अर्थ ये मेरा नहीं हे माझं नाही, ये राष्ट्र हे राष्ट्राचं आहे. इसमें यामध्ये स्वार्थ स्वार्थावर मात करून के लिए राष्ट्रासाठी समर्पण करण्याची प्रेरणा आहे. गुरुजी गोलवल गुरुजी गोळवलकरजी यांच्या वाक्यानं लाखो स्वयंसेवकांना त्याग और सेवा त्याग आणि सेवेचा मार्ग दाखवलाय. त्याग और त्याग आणि सेवा ही भावना और अनुशासन तसंच शिस्तीची शिकवण यही ही संघाची खरी ताकद आहे. आज आज आरएसएस RSS गेली 100 वर्ष न थकता न थांबता राष्ट्रसेवेच्या कार्यात तत्पर आहे. इसलिए हम म्हणूनच आपण पाहतो देश में कहीं की देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तर RSSचे स्वयंसेवक सर्वप्रथम तिथे पोहोचतात. लाखो स्वयंसेवकांच्या जीवनाच्या प्रत्येक कामात, प्रत्येक प्रयत्नात राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट की यह ही भावना सर्वश्रेष्ठ राहते. सर्वोपरि रहती है. मी राष्ट्रसेवेच्या महायज्ञात स्वयं को स्वतःला झोकून देणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, अगले महीने पुढील महिन्यात 7 ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिकी जयंती आहे. हम सब जानते आपण सर्व जाणतो महर्षि की महर्षी वाल्मिकी भारतीय संस्कृतीचे किती मोठे आधारस्तंभ आहेत. ये महर्षि वाल्मीकि आपल्याला प्रभू श्रीरामाच्या अवतार कथांची इतक्या सविस्तरपणे ओळख करून देणारे हेच ते महर्षी वाल्मिकी होते. उन्होंने त्यांनी मानवतेसाठी रामायणासारखा अद्भुत ग्रंथ दिला आहे. साथियों मित्रांनो, रामायण का रामायणाचा हा प्रभाव एक समाहित त्यात सामावलेल्या प्रभू श्रीरामांच्या आदर्श आणि मूल्यांमुळे आहे. भगवान राम ने प्रभू श्रीराम यांनी सेवा, सौहार्द आणि दया याद्वारे सगळ्यांना आपलंसं केलं. इसलिए म्हणूनच आपण पाहतो की महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणातील राम माता शबरी माता आणि निषादराज यांच्याशिवाय पूर्ण होत नाहीत. इसलिए साथियों याच कारणास्तव अयोध्येत राम मंदिराचं निर्माण होताना निषादराज आणि महर्षी वाल्मिकी यांचंही मंदिर बांधण्यात आलं आहे. मंदिर बनाया गया. माझी आपल्याला विनंती आहे की जेव्हा आपण अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जाल दर्शन करने जा तेव्हा महर्षी वाल्मिकी आणि निषादराज मंदिरांचं दर्शन देखील नक्की करा. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, कला कला, साहित्य आणि संस्कृतीचं वैशिष्ट्य हे आहे खास बात होती की या बाबी ये किसी कोणत्याही मर्यादेच्या चौकटीत अडकून पडत नाहीत. इनकी सुगंध यांचा परिमळ सीमा ओलांडून लोकांच्या हृदयाला भिडतो. अलीकडेच पेरिस पॅरिसमधील एक सांस्कृतिक संस्था सौंथ मंडपानं आपली 50 वर्ष पूर्ण केली. इस सेंटर या केंद्रानं भारतीय नृत्य लोकप्रिय करण्यात आपलं व्यापक योगदान दिलं आहे. इसकी स्थापना ही संस्था मिलेना साल्विनी यांनी स्थापन केली होती. त्यांना काही वर्षांपूर्वी पद्मश्री सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. मी सौंथ मंडपाशी संबंधित सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि भविष्य काळातील त्यांच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. साथियों मित्रांनो, मैं आपको आता मी तुम्हाला 2 छोट्या ध्वनिफिती ऐकवतो. इन पर ध्यान त्या काळजीपूर्वक ऐका. दयालु सित किंसितना मिनिहा कौरुंद मसबंदे मिनिहा गन सोंदिने नैनु वेदो बिंद कुदु सितुवे
දයාලු සිතකින් සිතනා මිනිහ කවුරුන්දෝ මසබඳේ මිනිහ මිනිහා ගැන සොඳිනේ. आता ही दुसरी ध्वनिफीत देखील ऐका. மற்றதுதான் இங்கு கவலைப்படும் கருணையுள்ளத்தில் பரவிடவே அன்பு செய்வாய் நீ என் தோழா. மனிதன் மனிதனுக்காயில்லையே மற்றதுதான் இங்கு கவலைப்படும் கருணையுள்ளத்தில் பரவிடவே. मित्रांनो, हा आवाज या गोष्टीची साक्ष देतो की भूपेन हजारिकाजींच्या गीतांमुळे जगभरातील वेगवेगळ्या देशांतील लोक कसे एकमेकांशी जोडले जातात. खरं तर श्रीलंकेत एका अत्यंत कौतुकास्पद प्रयत्नाचं आयोजन झालं आहे. यामध्ये भूपेनदाजींचं प्रसिद्ध गीत मनुहे मनुहार बाबे श्रीलंकेच्या कलाकारांनी सिंहली आणि तमिळ भाषेत अनुवादित करून गायला आहे. मी आपल्याला याच गाण्यांचा ध्वनी आत्ताच ऐकवला. काही दिवसांपूर्वी मला आसाममध्ये त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होण्याचं भाग्य लाभलं होतं. हा खरंच एक अत्यंत संस्मरणीय कार्यक्रम ठरला. मित्रांनो, एकीकडे आज आसाममध्ये भूपेन हजारिकाजींची जन्मशताब्दी साजरी केली जाते. तिथेच काही दिवसांपूर्वी एक दुःखद घटना देखील घडली आहे. जुबिन गर्गजींच्या अकाली निधनामुळे लोक शोकाकुल आहेत. जुबिन गर्ग हे एक प्रसिद्ध गायक होते. त्यांनी संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण केली. आसामच्या संस्कृतीशी त्यांचं खूप घट्ट नातं होतं. जुबिन गर्ग कायम आपल्या स्मरणामध्ये राहतील आणि त्यांचं संगीत येणाऱ्या पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील. जुबिन गर्ग आसामच्या संस्कृतीमधील एक कोहिनूर तेजस्वी रत्न. आज ते देहानं जरी आपल्यात नसले तरी आपल्या हृदयात त्यांना कायम स्थान राहील. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपल्या देशानं एक महान विचारवंत आणि चिंतक S.L. भैरप्पाजी यांना गमावलं. माझा भैरप्पाजी यांच्याशी व्यक्तिगत संपर्क होता आणि अनेक प्रसंगी विविध विषयांवर आमची गहन चर्चाही झाली होती. त्यांच्या साहित्यिक रचना नेहमीच युवा पिढीच्या विचारांना दिशा देत राहतील. कन्नड भाषेतील त्यांच्या अनेक साहित्याचा अनुवाद देखील उपलब्ध आहे. त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की आपली परंपरा आणि संस्कृती यांचा अभिमान बाळगणं किती महत्त्वाचं आहे. मी S.L. भैरप्पाजी यांना मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि तरुणाईला त्यांचं साहित्य वाचण्याचा आग्रह करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या दिवसांमध्ये एका मागोमाग एक सण आणि आनंदाचे क्षण येणार आहेत. प्रत्येक सणासाठी आपण खरेदी देखील जोरदार करतो आणि यावेळी तर GST बचत उत्सव देखील सुरू आहे. मित्रांनो, एक दृढनिश्चय करून आपण आपला सण आणखी विशेष पद्धतीनं साजरे करू शकतो. जर आपण ठरवलं की या सणांसाठी फक्त स्वदेशी वस्तूंचाच उपयोग करू तर बघा, आपल्या उत्सवाची रंगत कितीतरी पट वाढेल. व्होकल फॉर लोकल, स्थानिक उत्पादनांचा आग्रह हा आपल्या खरेदीचा मंत्र बनवा. मनाचा निग्रह करा की कायम जे देशात तयार झालंय तेच खरेदी करू. जे देशाच्या नागरिकांनी तयार केलं आहे तेच आपल्या घरी आणू. ज्या देशातल्या नागरिकांची मेहनत आहे त्याच वस्तूंचा उपयोग करू. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण फक्त वस्तू विकत घेत नाही तर एखाद्या कुटुंबाची आशा आपल्या घरी घेऊन येतो. एखाद्या कारागिराच्या मेहनतीचा मान राखतो. एखाद्या युवा उद्योजकाच्या स्वप्नांना पंखाचं बळ देतो.
मित्रांनो, त्योहारों पर हम सणासुदीच्या काळात आपण सर्वजण आपापल्या घराची स्वच्छता करण्यामध्ये गुंततो. सिर्फ घर की पण स्वच्छता फक्त घराच्या चौकटीपुरती मर्यादित राहू नये. गल्ल्या, वस्त्या, परिसर, बाजारपेठा, गाव सर्वत्र स्वच्छता राखणं ही आपली जबाबदारी असावी. साथियों, मित्रांनो, हमारे यहाँ आपल्या देशात पूरा हा संपूर्ण काळ उत्सवों का सण उत्सवांचा असतो और दिवाली आणि दिवाळी हा एक प्रकारे महाउत्सव बनतो. जाता है. मैं आप मी सबको आपणा सर्वांना आने वाली येत्या दीपावली की दीपावलीसाठी देखील बहुत बहुत शुभकामनाएं मनापासून देता हूं. शुभेच्छा देतो. लेकिन साथ पण साथ त्याचबरोबर पुन्हा सांगतो, फिर से दोहराऊंगा, आपण हमें आत्मनिर्भर स्वावलंबी व्हायचं आहे. देशाला आत्मनिर्भर बनवायचंच आहे आणि त्याचा मार्ग फक्त स्वदेशीतूनच पुढे जातो. साथियों, मित्रांनो, मन की बात मध्ये यावेळी इथेच थांबू. पुढील महिन्यात नव्या कथा, नव्या गाथा आणि प्रेरणांसह पुन्हा भेटू. तब तक तोपर्यंत आपणा सर्वांना शुभेच्छा. खूप खूप आभार.